साधू सारखे म्हणजे श्वेत वस्त्र घातलेली पण हातात कमंडलू वगैरे घेऊन एक साधू पुरुष चालत आले आणि त्यांनी त्या माझ्या आजी सासऱ्यांना ऍड्रेस विचारला एक इथे इथे जायचंय. पण हे जन्मतः मुके होते, त्यांना बोलता आलं नाही. मग त्यांनी काय केलं, फांदी घेतली आणि असं रेखाटलं की असं असं जा वगैरे. तर त्यांनी त्या साधू पुरुषांनी कमंडलूतलं पाणी त्यांच्यावरती शिंपडलं आणि सांगितलं आता मागे वळून बघायचं नाही, सरळ घरी जा. हे तसंच गेले घरी आणि उंबरठ्याच्या आत आता पाय ठेवणार तर त्यांनी त्यांच्या बायकोला हाकच मारली. म्हणजे जे जन्मतः मुके त्यांना वाचा आली. सगळ्यांना अप्रूप होतं ते. त्या रात्री जेव्हा ते झोपले त्या रात्री पुन्हा महाराजांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की जिथे मी तुला भेटलो होतो तिथे जा, तिथे तुमच्या कुटुंबाचा आशीर्वाद म्हणून गोटा स्वरूप ठेवलेला आहे, तिकडेच मंदिर बांध. घरातल्यानेच छोटंसं मंदिर आहे, काहीही तिथे असा भपकेबाज काहीही नाही, छान छोटंसं अगदी पण अतिशय शांत, तुम्हाला कनेक्ट करणारं त्या व्हायब्रेशनला असं ते मंदिर आहे. जिथे महाशिवरात्रीला आमचा उत्सव हा असतो, घरातले सगळे येतात, पालखी निघते आणि पालखीसुद्धा अक्षरशः 2 फेरे झाले की ती इतकी जड असते ना की ते बसले आहेत आतमध्ये, ते समजतं.